नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. नातेपुते येथील पांढरे परिवार यांच्या वतीने शिवार वस्ती येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आखाड्यातील मंगळवारी मनपसंत स्नेहभोजन मेजवानीचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक ॲडव्होकेट भानुदास राऊत, धडाडीचे नगरसेवक दादासाहेब गुराडे, नातेपुते नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मालोजी राजे तथा आबासाहेब देशमुख, अर्जुनदादा जठार, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष मालक काळे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नगरसेवक दीपक काळे, अमित सांगल, विजय उराडे, सुरेश बंडगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पांढरे परिवार यांच्या वतीने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे, चेअरमन अरुण पांढरे, आदेश पांढरे, नगरसेवक रावसाहेब पांढरे आणि समस्त पांढरे परिवार व शिवार वस्तीवरील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी मालोजीराजे देशमुख यांचा वाढदिवस साजरा केला, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये PSI झालेले पांढरे यांचा सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब पांढरे यांनी केले होते, तर सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले होते. यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲडव्होकेट रावसाहेब पांढरे बोलताना म्हणाले, आज या पांढरे वस्तीवर आमच्या सर्व शिवाराच्या मार्फत या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय रामजी सातपुते साहेब हे उपस्थित राहिलेत. तसेच त्यांच्या बरोबर आलेले नातेपुते गावचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते आदरणीय दादा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नातेपुते गावचे ज्येष्ठ भाजपचे नेते, आमचे नेते आदरणीय विजयदादा उराडे, आमचे मित्र आणि भाजपचे युवांचे अध्यक्ष आणि कार्यसम्राट नेते आदरणीय दादासाहेब उराडे, अकलूज कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष माजी आदरणीय मालोजीराजे देशमुख, अर्जुनदादा जठार आणि समोर बसलेले यांच्या सारखेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आणि खरं तर भाऊ आपल्याबरोबर स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्याचं बरेच दिवस आमच्या मनात होतं, योग येत नव्हता, आपल्यालाही अनेक कामातून वेळ मिळत नव्हता, परंतु आपण आलात. खरं तर आपलं बिजू शेड्यूल असतं, आपण आलात, ह्या माळशिरस तालुक्याचं कायापालट झाला. खरं तर भाऊ, ह्या आमचे एक शिवार हे मोठा भाग आहे, जवळजवळ 400-500 वस्ती लोकांची वस्ती आहे. आमचा ह्या शिवारामध्ये एक मेळ आहे, एक मुख्य कारभार आजपर्यंत ज्या आमच्या वडीलधाऱ्या मंडळीने जो मार्ग दाखवला, इथली सगळी जी वडीलधारी मंडळी होती ती अतिशय प्रामाणिकपणे काम करत होती. ह्या भागामध्ये खरं तर ही प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी मंडळी, आपण ही प्रस्थापिकांच्या विरोधात लढता म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आणि इथून पुढच्याही काळात असाच पाठिंबा देऊ. आपण आपल्या कार्याची ओळख मी नवीन करणार नाही, परंतु ह्या भागामध्ये एक साधा सरळ व्यक्ती
किंवा काम करणारा माणूस सुद्धा आपल्याला सहज येऊन भेटतो आणि आपण ते काम एका चुटकीसाठी करता. हे आपली एक कामाची पद्धत आहे. आमच्या काय मागण्या नाहीत, परंतु इथून या आमच्या वार्डातून नगरपंचायतला माधुरीराजे देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं. खरं तर त्यांनी आमच्या भागात थोडा म्हणण्यापेक्षा जवळजवळ 75-90% विकास केलेला आहे. आपल्या माध्यमातून त्यांनी निधी टाकला आणि ज्यांनी काम केलं त्याला काम केलं म्हटलं पाहिजे अशी आमची एक भावना आहे. आणि ज्या काय थोड्याफार राहिलेल्या गोष्टी आहेत त्या इथून पुढच्या काळात आपल्या माध्यमातून होतील. आमची एक विनंती आहे, माळशिरस तालुक्याच्याच वतीनं माझी थोडीशी विनंती आहे की या भागामध्ये संध्याकाळी 6 ते 10 जी लाईट आहे ती ग्रामीण भागामध्ये मिळत नाही आणि ती आपल्या माध्यमातून मिळावी अशी या ठिकाणी एक विनंती करतो. आणि आमचे पांढरी वस्ती असतील, बनगर खोरे असेल, काजी वस्ती, मोराणी वस्ती, रुपनवर वस्ती, शिंदे वस्ती, ह्या सगळ्या वस्ती आहेत. त्या वस्तींना सुद्धा 6 ते 10 लाईट नाही तर ते आपण ती द्यावी अशी एक छोटीशी विनंती करतो. आणि आपण सर्वजण या स्नेहभोजनासाठी आलात त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि आपण थोडासा छोटासा कार्यक्रम हा झाल्यानंतर आपण सगळ्यांनी भावसोबत स्नेहभोजन करावं अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.